पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणांची कल चाचणी घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्याचं कार्यक्षेत्र ठरवलं जातं. दुर्दैवानं आमच्याकडे तो प्रकारच अस्तित्वात नाही. ज्याला डान्सची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे त्याला मी इतिहासाचा अभ्यास करायला बसवतो. ज्याला खरंच इतिहासाची आवड आहे त्याला मी तू गोलंदाज झाला पाहिजे उत्तम म्हणून सांगतो. आमच्यात असणाऱ्या नैसर्गिक गुणांची ही हेळसांडच नाही का? काय आहे ते शोधा ना. काय आहे त्याच्यात? पहिल्यांदा हे शोधलं. शिक्षण त्याला म्हणतात. काय आहे ते शोधा. दुर्दैवानं आमच्याकडे हे घडत नाही. म्हणून 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशाला ऑलिम्पिक मध्ये कस तरी एखादं स्वर्ण पदक मिळतं आणि अवघी 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला मात्र 100 स्वर्ण पदक कमावता येतात. याचं कारण ते मुलांच्या गुणांचा शोध घेतात आणि त्याला त्याचाच विकास करायला लावतात. सचिन तेंडुलकर इयत्ता 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. छोटा नरेंद्र घरात खेळत होता. पाहुणे आले आणि आलेल्या पाहुण्यांनी त्या नरेंद्रला विचारलं, बाळ तू कोण होणार? आणि तो छोटा नरेंद्र म्हटला, मी ड्रायव्हर होणार. वडील बघत राहिले. आपल्यातला कोणी असता तर पहिली वाजवली असती. पाहुण्यांसमोर सगळी. नरेंद्राचे वडील चिडले नाहीत, रागावले नाहीत. म्हणले, नरेंद्रा ड्रायव्हरच हो, ड्रायव्हरच हो. पण भिंतीवर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं चित्र होतं. नरेंद्राचे वडील म्हणाले, ड्रायव्हरच हो, पण या अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णासारखा ड्रायव्हर हो. स्वप्न दाखवता येतात, मोठी मोठी स्वप्न दाखवता येतात. तेच नरेंद्र वयाच्या 23व्या वर्षी अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये उभा राहिले. भारतीय धर्म संस्कृतीची पताका त्यांनी फडकावली. ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका आणि अफाट टाळ्यांचा कडकडाट झाला. समोरच्या प्रत्येक व्यक्तीला वाटलं, हो हो हा माझा भाऊ आहे. मानवतेची घातलेली साथ त्या प्रत्येक अमेरिकनच्या काळजाला स्पर्श करून गेली. अरे हो, भाऊ आहे. हा 23 वर्षाचा युवक मला भाऊ मानतोय. या 2 शब्दांनी नरेंद्रचे विवेकानंद झाले. तुमचं ध्येय ठरलेलं असेल, ते विलक्षण मोठं असेल, जगाच्या कल्याणाचा वेग त्यात असेल, तर जे असेल ते अंतःकरणापासून येतं आणि जे आतून येतं ते तुम्हाला घडवतं, मोठं करतं, विलक्षण व्यापक बनवतं. स्वप्न 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 मोठी ठेवा पोरांची. त्याला दाखवा, अडचण काहीच नाही. तू करू शकतोस, तुला होईल, करशील तू. काही माणसं चुका शोधतात आणि ज्यांची मुलं यशस्वी होतात ना, त्यांचे पालक मुलांचं कौतुक करायची संधी शोधतात. आम्ही काय शोधतो? तो न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला. सफरचंदाचं फळ खाली पडलं आणि त्याच्या डोक्यात प्रश्न आला, हे खालीच का पडलं? ही जिज्ञासा त्याला गप्प बसू देईना आणि त्या न्यूटनच्या जिज्ञासेतून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आणि सगळं जग बदललं. आमच्या पोरांना प्रश्न पडतात. जिज्ञासा संपून टाकली आम्ही. प्रश्नच पडत नाहीत आम्हाला. ही आमची अडचण आहे सगळ्यात मोठी. विचार करा, न्यूटनच्या जागी आपला पोरगा तिथं आहे. सफरचंद खाली पडलं, तू पाहिला इकडं तिकडं बघेल. प्रश्नाचा विषय सोडा. आणि जरी एखाद्याला प्रश्न पडला, खालीच का पडलं, आणि त्यांनी बाबांना विचारलं, बाबा खालीच का? खाना ग, तुम आम खाओ ना, गुठलियां क्यों गिनते हो? संपली जिज्ञासा. जग सुधारलंय कशातून? व्यापक कशातून झालं? हे शोध कशातून लागले? जिज्ञासेतून. ज्याला प्रश्न पडले त्याने उत्तर शोधली, त्या उत्तरातून विकास झाला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ही जिज्ञासा होती. सुरतेवर हल्ला केला, इंग्रजांच्या वखारीमध्ये महाराज शिरले. आता या छाप्यामधले मिळवायचंय काय? पैसा, संपत्ती, सोनं नाणं, काय जे असेल ते. पण महाराजांची नजर जिज्ञासू आहे. ते विचार करतात, इंग्रज हुशार, इंग्रज विज्ञानात पुढे गेलेले, काहीतरी वेगळं असेल. या इंग्रजांकडे काहीतरी वेगळं असेल. महाराज
महाराजांची जिज्ञासू नजर भिरभिरत राहिली आणि सापडलं एक कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं आणि महाराजांनी ते उचललं, सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच महाराजांना माहिती नाही. जिज्ञासा बघा महाराजांची. महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच पत्र लिहिलं. ते परवा टाकलेला छापा आम्ही, ते तुमचं यंत्र आणलंय उचलून, पण कशाच आहे ते सांगता का? इंग्रजांनाच विचारतायत. नाही सांगितलं इंग्रजांनी, यंत्र कशाचं आहे ते सांगितलं नाही. पण महाराज स्वस्त नाही बसले, शोध घेतला कशाचं यंत्र आहे, काय उपयोग आहे याचा. आणि महाराजांना कळालं हे छापाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम उत्तम, छापाई करायचं यंत्र. अरे ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, तळागाळापर्यंत ज्ञान पोहोचवता येईल. हे छापा यंत्र सुरू व्हायला हवं. महाराजांनी इंग्रजांना परत पत्र पाठवलं. ते छापा यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. जेवढा काळ महाराज सुरत मध्ये होते तेवढा काळ महाराज ते यंत्र चालू करायचा प्रयत्न करत होते. अखेर महाराज सुरत वरनं निघाले आणि जाताना ते छपाई यंत्र त्यांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं हे यंत्र चालू करा, छपाई कला सुरू करा. महाराज पुढे महाराष्ट्रात निघून आले आणि महाराजांनी दिलेलं यंत्र त्या भीमजी पारेखनं सुरू केलं आणि सुरत मध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला. आजही तो तिथं आहे आणि त्या छापखान्याचं नाव आहे श्री शिवाजी छापखाना. भारतातल्या छपाई कलेचे उद्गाते महाराज आहेत. ही जिज्ञासा तुम्हाला बळ देते. काय 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 करायचं, पुढं अधिक कसं शोधायचं. आमच्या पोरांना प्रश्न पडू द्या, त्याची उत्तरं द्या. त्यातूनच उद्याचं जग घडणार आहे, जग बदलणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं. प्रश्न पडायला हवेत. आमची अलीकडची अडचण आहे तिची आहे आणि या प्रश्नातनच त्याच्यात काय आहे ते आम्हाला कळतं. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणांची कल चाचणी घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्याचं कार्यक्षेत्र ठरवलं जातं. दुर्दैवानं आमच्याकडे तो प्रकारच अस्तित्वात नाही. ज्याला डान्सची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे त्याला मी इतिहासाचा अभ्यास करायला बसवतो. ज्याला खरंच इतिहासाची आवड आहे त्याला मी तू गोलंदाज झाला पाहिजे उत्तम म्हणून सांगतो. आमच्यात असणाऱ्या नैसर्गिक गुणांची ही हेळसांडच नाही का? काय आहे ते शोधा ना. काय आहे त्याच्यात? पहिल्यांदा हे शोधलं, शिक्षण त्याला म्हणतात. काय आहे ते शोधा. दुर्दैवानं आमच्याकडे हे घडत नाही. म्हणून 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशाला ऑलिम्पिक मध्ये कस तरी एखादं स्वर्ण पदक मिळतं आणि अवघी 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला मात्र 100 स्वर्ण पदक कमावता येतात. याचं कारण ते मुलांच्या गुणांचा शोध घेतात आणि त्याला त्याचाच विकास करायला लावतात. सचिन तेंडुलकर इयत्ता 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज सचिन तेंडुलकर वर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे.